नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राज चौरे, राजगुरु मंत्रालय आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. तर आपण आता यामध्ये करंट अफेअर्स मधील आपले जे सर्व ॲप्स व पोर्टल आहेत, ते आपण सर्व महत्त्वाची ॲप्स आणि पोर्टल्स येथे एकत्र पाहणार आहोत. आता यात महत्त्वाची जी ॲप्स आहेत, ते आधी ॲप्स पाहून घेऊयात. तर यामध्ये सर्वात सुरुवातीलाच आहे ते उमंग ॲप. आता हे केंद्र व राज्य सरकारच्या हजारो सेवांचा एकत्रित ठिकाणी लाभ मिळवून देणारे अधिकृत ॲप आहे. ओके. काय हजारो सेवांचा एकत्र ठिकाणी लाभ मिळणार ॲप. ओके. त्यानंतर काय आहे? त्यानंतर आहे बघा शाईन ॲप. आता शाईन ॲप कशासाठी आहे? रेल्वे सुरक्षा, प्रवासी तक्रार नोंदवणे आणि देखरेखीसाठी विशेष सुविधा. कशासाठी आहे शाईन ॲप? रेल्वे सुरक्षा, प्रवासी तक्रार नोंदवणे आणि देखरेखीसाठी विशेष सुविधा. त्यानंतर आहे संचार. त्यानंतर कोणतं बघा? हे संचार साथी. ओके. संचार साथी कशासाठी आहे? हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल ब्लॉक करणे, फसवणूक रोखणे आणि सिम कार्ड पडताळणी करणे. त्यानंतर आहे आरबीआय कहता है. आरबीआय कहता है ॲप आहे बरं. आता कशासाठी आहे? सामान्य नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे आणि सायबर फसवणुकीपासून संरक्षण करणे. हा लक्ष सर्वांच्या. त्यानंतर आहे नेक्स्ट जनरेशन यम परिवहन. आता हे जे आहे हे ड्रायव्हिंग लायसन्स, डीएल, वाहनी नोंदणी, आरसी आणि इतर सर्व वाहन सेवांसाठी अद्ययावत ॲप आहे. ओके. त्यानंतर आहे डीजी यात्रा. आता हे डीजी यात्रा जे आहे हे पाहू शकता तुम्ही. चेहरा ओळख, फेस रिकॉग्निशन तंत्रज्ञान वापरून विमानतळावर पेपरलेस आणि जलद प्रवेश. त्यानंतर आहे जनधन दर्शक. आता हे आपल्या जवळची बँक शाखा, एटीएम आणि इतर बँकिंग सुविधा सहज शोधण्यासाठी उपयुक्त. ओके. जनधन दर्शक. त्यानंतर आहे बघा पीएम किसान. आता हे शेतकऱ्यांसाठी हप्ता स्थिती, इन्व्हेस्टमेंट स्टेटस, आर्थिक लाभार्थी माहिती आणि नवीन नोंदणीची सुविधा यासाठी पीएम किसान ॲप आहे. त्यानंतर आहे बघा पोषण ट्रॅकर. आता हे पोषण ट्रॅकर जे आहे पोषण पोषण अभियान आणि अंगणवाडी सेवांचे डिजिटल व्यवस्थापन व संनियंत्रण करण्यासाठी. त्यानंतर आहे बघा मेरा राशन. हे ॲप महत्वाचं आहे बरं. रेशन कार्डची माहिती, जवळचे रास्त भाव, धान्य दुकान आणि धान्य वितरणाची सविस्तर माहिती याकरता कोणता आहे? मेरा राशन. ओके. त्यानंतर आहे आयुष्यमान ॲप. आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढणे, पात्रता तपासणे व संलग्न रुग्णालयाची माहिती मिळवण्याकरता हे ॲप आहे. ओके. त्यानंतर आहे नमो ड्रोन दीदी. ओके. आता हे नमो ड्रोन दीदी जे आहे ते महिला स्वयंसहायता गटासाठी ड्रोन योजनेसंबंधीची माहिती आणि डिजिटल सेवा. ओके. या ॲप्स यासाठी आहे. त्यानंतर आहे माय गव्हर्नमेंट. आता हे कशासाठी आहे तर सरकारी योजना, देशव्यापी मोहिमा, विविध संरक्षण आणि नागरिकांचा सहभाग वाढवणारे व्यासपीठ. आलं लक्षात सर्वांच्या. आता आपण काही पोर्टल्स पाहूयात. आता राष्ट्रीय आणि कल्याणकारी पोर्टल्स. आता हे राष्ट्रीय आणि कल्याणकारी जे पोर्टल्स आहेत त्यात आता सर्वप्रथम पाहूयात आपण पीएम अजय पोर्टल. आता हे पीएम अजय पोर्टल कशा संबंधित आहे ते पाहू शकता तुम्ही. अनुसूचित जाती म्हणजे एससी, कौशल्य विकास, वसतिगृह निर्माण आणि आदर्श ग्राम योजनांचे डिजिटल व्यवस्थापन. ओके. त्यानंतर आहे बघा जनसमर्थ पोर्टल. कोणता आहे? जनसमर्थ पोर्टल. विविध कर्ज संबंधित सरकारी योजनांसाठी एकच डिजिटल व्यासपीठ ज्यामध्ये 2026 मध्ये नवीन सेवा जोडण्यात आलेल्या आहेत. ओके. जनसमर्थ पोर्टल. त्यानंतर आहे माय स्कीम पोर्टल. आता हे माय स्कीम पोर्टल कशासाठी आहे तर नागरिकांना त्यांच्या पात्रतेनुसार विविध सरकारी योजना शोधणे व अर्जाची थेट माहिती मिळवून देणे. ओके. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की कोणता आहे? माय भारत पोर्टल. आता माय भारत पोर्टल हे देशातील युवकांसाठी स्वयंसेवा, कौशल्य विकास आणि नेतृत्वाच्या विविध संधी उपलब्ध करून देणे. काय हेतू याचा? देशातील युवकांसाठी स्वयंसेवा, कौशल्य विकास आणि नेतृत्वाच्या विविध संधी उपलब्ध करून देणे. त्यानंतर आहे बघा नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया. आता हे कशासाठी? हे आहे भारतातील सर्व सरकारी सेवा आणि माहिती एकाच ठिकाणी देणारे अधिकृत सिंगल विंडो पोर्टल. नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया. आता काही पोर्टल जे आहेत आणि काही ऍप जे आहेत ते रिझर्व्ह बँकद्वारे येतात ते पाहू आपण. आता हे बघा याच्यामध्ये आहे बघा प्रवाह पोर्टल. आता हे प्रवाह पोर्टल कशासाठी आहे? आता हे बँकिंग जे रिझर्व्ह बँकद्वारे निर्माण केले आहेत म्हणजे हे बँकिंग संबंधी असणार. आता हे बघा बँकीय वित्तीय संस्थांना आरबीआय कडे विविध परवानग्या, मंजुरी आणि नियामक अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठीचे प्लॅटफॉर्म. ओके. काय? प्रवाह पोर्टल. त्यानंतर बघा ते आहे उद्गम पोर्टल. आता उद्गम पोर्टल कशासाठी आहे? विविध बँकांमध्ये वर्षानुवर्ष पडून असलेल्या बिनदाव्याच्या अनक्लेम्ड ठेवी शोधण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असलेली सुविधा. ओके. काय आहे? उद्गम पोर्टल. त्यानंतर आहे सचेत पोर्टल. आता सचेत पोर्टल अनधिकृतपणे ठेवी डिपॉझिट स्वीकारणाऱ्या बोगस संस्थेविरुद्ध तक्रार करणे व अशा संबंधाची माहिती मिळवणे. ओके. त्यानंतर आहे बघा आरबीआय रिटेल डायरेक्ट पोर्टल. आता कशासाठी? हे सामान्य नागरिकांना सरकारी रोख्यामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जी थेट आणि सुरक्षित गुंतवणूक
करण्याची सुवर्ण संधी. ओके. त्यानंतर हे आहे बघा, आता ऍप आहे आरबीआय कहता है ऍप. एक आहे आर्थिक साक्षरता, सुरक्षित बँकिंग माहिती आणि आरबीआय देशव्यापी जनजागृती मोहिमेसाठीचे मोबाईल ऍप. ओके. आरबीआय द्वारे पोर्टल आणि ऍप आपण पाहिलेले आहेत. आता आपण पाहूयात की इस्रो द्वारे काही अंतरा आणि भूस्थानिक पोर्टल्स. आता याच्यामध्ये महत्वाचं जे म्हणजे भुवन. आता हे बघा, इस्रोचे हे भारतीय जिओ पोर्टल, यामध्ये नकाशे, उपग्रह प्रतिमा आणि भूस्थानिक GIS सेवा उपलब्ध आहेत. लक्षात काय, भुवन कशासाठी आहे, इस्रोचे भारतीय जिओ पोर्टल बरं का. यामध्ये नकाशे, उपग्रह प्रतिमा आणि भूस्थानिक GIS सेवा उपलब्ध आहेत. त्यानंतर बघा पोर्टल तुम्ही बघू शकता की मोजडॅक. ओके. आता कशा संबंधित हे आहे हवामान अंदाज, त्यानंतर महासागर संशोधन आणि उपग्रहाद्वारे गोळा केलेल्या डेटाचे संकलन, यासाठी कोणतं आहे, मोजडॅक. ओके. त्यानंतर आहे बघा वेदास. आता वेदास कशासाठी आहे तर पृथ्वी निरीक्षण, त्यानंतर डेटाचे ऑनलाईन दृश्यीकरण आणि सखोल विश्लेषण करण्यासाठी कोणता आहे, वेदास. आता हे बघा, हे एक आहे NRSC डाटा सेंटर. आता उपग्रह डेटा, सॅटेलाइट डेटा आणि रिमोट सेन्सिंग सेवा पुरविणारे केंद्र. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की ISSDC पोर्टल आहे. ते कशासाठी आहे तर हे इंडियन स्पेस सायन्स डाटा सेंटर, इस्रोच्या सर्व अंतराळ मोहिमांचे वैज्ञानिक डाटा उपलब्ध करून देणारे पोर्टल. ओके. इस्रोचा जो सर्व डाटा जो आहे ते डाटा उपलब्ध करण्यासाठी कोणतं आहे, ISSDC पोर्टल. आता आपण आरबीआयचे पाहिले, त्यानंतर इस्रोचे पाहिले, आता आपण सेबीचे काही पाहूयात. हे सेबीचे खास जास्त करून विचारले जातात बरं. आता याच्यामध्ये पाहूया आपण स्कोर 2.0. आता स्कोर 2.0 कशासाठी आहे तर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या तक्रारी ऑनलाईन नोंदवणे व त्यांच्या जलद गतीने पाठपुरवठा करणारी अद्ययावत प्रणाली. ओके. स्कोर 2.0. त्यानंतर आहे बघा SI पोर्टल. SI पोर्टल कशाचं आहे, ते बी सेबीशी संबंधित आहे. ते आता सेबी इंटरमिडिएट पोर्टल, म्हणजे सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या मध्यस्थांसाठी ऑनलाईन प्रशासकीय सेवा. ओके. त्यानंतर आहे बघा स्मार्ट ODR पोर्टल. आता हे आहे गुंतवणूकदार आणि बाजारातील मध्यस्थ यांच्यातील वादांची ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने निवारण करण्यासाठी. ओके. कोणता आहे, स्मार्ट ODR पोर्टल. ओके. ऑनलाईन डिस्प्यूट रिझोल्युशन. ओके. ODR म्हणजे. त्यानंतर आहे बघा इन्व्हेस्टर पोर्टल. आता हे गुंतवणूकदारांसाठी विविध मार्गदर्शक माहिती, शिक्षण, तक्रार आणि सेवेच्या महत्वाच्या सेवांचा प्रवेश. ओके. काय आहे, इन्व्हेस्टर पोर्टल. त्यानंतर बघा सेबी ई सर्व्हिसेस पोर्टल. आता विविध प्रकारचे अर्ज, नवीन नोंदणी आणि बाजार नियमांशी संबंधित नियामक सेवांचे डिजिटल पोर्टल. हे का कोणता आहे, सेबी ई सर्व्हिसेस पोर्टल. ओके. अशा प्रकारे आपण सर्व महत्वपूर्ण ऍप्स आणि पोर्टल्स पाहिलेले आहेत. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपल्या राजगुरु मंत्राया YouTube चॅनलला. धन्यवाद.